आता तुम्हाला मी बघा, हे ग्लास आहे ना, तो मी तुम्हाला उलटा करून दाखवते. हे पहा, पडतंय दही. हे बघा, एवढं छान असं घट्टसर दही लागलेलं आहे. हे पहा, चमच्याने दाखवते. हे पहा दही आहे ना, वडी पडल्यासारखं. हे पहा, अगदी सुरीने कापलं तरी अगदी. हे बघा, रोजच्या आहारात आपण या ना त्या कारणाने दही तर वापरतच असतो, पण इतके घट्टसर डेअरीसारखे दही, तेही इतक्या साध्या सोप्या पद्धतीने, अगदी घट्टसर दही सुरीने कापले तरी वडी पडेल. चला पाहूया दही लावण्याची साधी सोपी रेसिपी, ती कुकरमध्ये. आज आपण दही बनवणार आहोत, पण दही आपण आहे ना, आज एक आपण कुकरची ट्रिक वापरून दही बनवणार आहोत. तर ते आज आपण रेसिपी पाहूया. हे दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटर. हे स्पेशल दूध आहे. हे दूध चांगलं आता गरम होऊ द्यायचं आहे. बघा, हे दूध तर आता आपलं गरम झालेलं आहे. पण दूध गरम झालं की आपण काय करतो, दूध गरम झालं की गॅस बंद करतो. तसं करायचं नाही. हे अगदी एक 5-7 मिनिटाला आणखी चांगलं असं उकळून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर का पाण्याचा काही अंश असेल तर तो निघून जातो. एक 7-8 मिनिटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे आपण थंड करून घ्यायचं आहे. थंड करून घ्यायचं म्हणजे एकदम पण थंड करून घ्यायचं नाही, थोडंसं असं कोमट असलं पाहिजे. हे मी गॅस बंद करून घेते. दही आपलं कोमट झालं काय ते पाहूया. करंगळी आहे ती अशी टाकून बघायची. ते जर हाताला असं कोमट लागलं तर आपलं दूध आता कोमट झालेलं आहे. आता मी घरी लावलेलं दही आहे बघा, ते या ग्लासामध्ये घेते. हे चांगलं असं फेटून घ्यायचं. असं पण हे दही असं फेटून घेतलं की दही आपल्याला चांगलं असं लावायला होतं. अजिबात गुठली नाही आहे. आता आपण दही लावून घेऊया. पण दही लावायच्या आधी आपण जे लावणार आहोत त्या भांड्यांना थोडंसं असं दही लावून घ्यायचं. तर हे मी तिन्ही भांड्यात तुम्हाला दही लावून दाखवते. थोडंसं असं टाकून घेते. हे काय करायचं, हे फक्त असं चारही बाजून फक्त असं हे फिरून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजून दही व्यवस्थित लागतं. आता आपले जे दही आहे उरलेलं ते आपण या दुधामध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकून घ्यायचं. हे मी 2 चमचे घेतलं होतं, इथलं थोडंसं एवढं ठेवून देते आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बरं बघा, याच्यात पाणी वगैरे काही नाही. हा फक्त असा थोडासा गरम करून घ्यायचा. गरम करून घेतला त्याच्यामध्ये आपण दही जे लावलेलं भांड आहे ते ठेवून घ्यायचं. आणि आपलं दही आहे ना पटकन लागतं. कधी कधी बऱ्याचदा दह्याला पाणी सुटतं किंवा एकदम असं पातळसर होतं. तर ही ट्रिक वापरली की दही एकदम असं घट्ट होतं. बघा, आपला कुकर गरम झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. आपण ह्याच्यात पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. चला आता आपण दह्याची भांडी भरूया आणि पटापट कुकरमध्ये ठेवून घेऊया. हे पहा, आता आपण कुकर जो गरम करून घेतला होता त्याच्यामध्ये ठेवून घेऊया. हे मी बाहेरच ठेवते. बघा, हे असं ह्याला झाकण लावून घ्यायचं. याला रिंग लावलेली आहे. याला असं झाकण लावून घ्यायचं आणि झाकण आपण बंद करून घ्यायचं. झाकण बंद केलं की लगेच ही शिट्टी काढून घ्यायची. कारण कुकर गरम आहे त्याच्यामुळे झाकणावर पाणी साठतं आणि ते पाण्याची जी वाफ आहे ती आपल्या दह्यामध्ये जाऊ शकते. म्हणून हे असं काढून घ्यायचं आणि कुकर आहे तो एका ठिकाणी असा ठेवून द्यायचा. आता हे दही आपल्याला एक रात्रभर तसंच ठेवू द्यायचं आहे किंवा 8 ते 9 तास याला असंच ठेवायचं, अजिबात हलवायचं नाहीये. मी रात्री लावलं होतं दही. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते.
आणि हे आपण मडक्यात लावलेलं दही. आता तुम्हाला मी बघा, हे ग्लास आहे ना, तो मी तुम्हाला उलटा करून दाखवते. हे पहा, पडतंय दही. हे बघा, एवढं छान असं घट्टसर दही लागलेलं आहे. हे पहा. आता तुम्ही मला तर मडक्यात दही लावलेलं असतं, तर ते मातीचं भांडं आहे, त्याच्यामुळे ते सगळं पाणी शोषलं जातं, ते तर दही लागतंच त्याचं. तर म्हणून मी हे एक वाटी आणि एक काचेचा ग्लास ह्याच्यामध्ये दही लावून दाखवलेलं आहे. बघा, नक्की ही ट्रिक पहा तुम्ही. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं दही लागतंच, पण पावसाळ्यात नक्की ही ट्रिक एकदा तुम्ही करून पहा. बघा, तुमचं दही पातळ होत असेल किंवा असं घट्ट होत नसेल, आहे की नाही, साधी सोपी पद्धत. आता तुम्हाला मी चमच्यानी कट करून दाखवते. चमच्यानी दाखवते. हे पहा, दही आहे ना, वडी पडल्यासारखं एक डिशमध्ये दाखवते. अगदी सुरीने कापलं तरी अगदी. हे बघा. तर तुम्हाला ही साधी सोपी कशी रेसिपी वाटली ती नक्की सांगा. तुम्हाला ही कुकरमध्ये दही लावण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अशी कधी पद्धत वापरली का? नसेल वापरली तर नक्की एकदा अनुभव घेऊन पहा. आणि आपली साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.